नवी मुंबई महापालिका निवडणुकीत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजपने नवी मुंबईमध्ये आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय. भारतीय जनता पार्टीनं 65 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय. या ऐतिहासिक विजयानंतर भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण असून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज क्रिस्टल हाऊस कार्यालयात उपस्थित राहून नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर तथा नवनिर्वाचित नगरसेवक सागर नाईक आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण यांनी गणेश नाईक यांच्या नेतृत्वाचा गौरव केला. ते म्हणाले की मागील 30 वर्षांहून अधिक काळ नवी मुंबईची धुरा सांभाळणाऱ्या गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीवर आणि सुरक्षित नेतृत्वावर जनतेनं पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटवली आहे. यावेळी संवाद साधताना चव्हाण यांनी नगरसेवकांना एक नवा मंत्र दिला की स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर नवी मुंबईमध्ये वॉर्ड व्हॉइस सारख्या नाविन्यपूर्ण स्पर्धा आणि उपक्रम राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं. अशा उपक्रमांमधून नवी मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि इतर शहरांनाही नवी मुंबईचा आदर्श घ्यावा लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या अगोदरही नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. त्याही वेळेला अतिशय चांगलं यश हे महायुतीला प्राप्त झालं होतं आणि आत्ताही आपण पाहिलं असेल की 29 महानगरपालिकांमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेल्या या सर्व निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश हे संपूर्ण महाराष्ट्रात मिळालं. नवी मुंबईमध्ये तर गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये तिथे मंदाताई, त्याचबरोबर संपूर्ण इथली असणारी भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटीलजी, संजीव नाईकजी, संदीप नाईकजी आणि सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, या सर्वांनी केलेली प्रचंड मेहनत आणि या मेहनतीमुळे हे यश जे आहे ते यश मिळालं. नाईक साहेब नेहमीच एक विजन ठेवून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष काम करतात आणि त्यांनी नवी मुंबईतील असणाऱ्या मतदारांना येणाऱ्या काळामध्ये 20 वर्षासाठी काय विजन असणार आहे हे त्यांनी लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच खरं तर हे यश जे आहे, यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नवी मुंबईकरांनी त्यांना दिलं, भारतीय जनता पार्टीला दिलं. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण नवी मुंबईतील मतदारांचंही मनपूर्वक धन्यवाद.